हॅलो मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आजच्या ब्लॉगमध्ये आपण आपल्या घरचं टूर देणार आहोत. गावच्या दाखवतो तुम्हाला. बघा, असं दिसतं माझं घर बाहेरून. आता दाखवतो आतमध्ये. हा बघा, बाबू आलाय, येडा बाबू. बघा, इकडून वरती माला आहे, ते नंतर दाखवतो. मध्ये हा बघा, इकडे एक खाट आहे बाहेर झोपायसाठी, आणि इकडे कॅलेंडर, खुर्ची विरची सगळं आहे. नंतर आपल्या घरात प्रवेश करूया. इथे आपले चावी बी ठेवायचा, बल्ब, हा फॅन. हा बघा आपला घर. इथं दोन दोन मोठ्या खुर्च्या आहेत. इकडं आपला अंगण आहे पाठचा, आणि हा मंदिर आहे. पाय पडून ब्लॉक करतो. हा मंदिर आहे, आणि हा मोठा बेड आहे. इकडं मोठा स्पीकर, ही मांजर, आणि टीव्ही. इकडे फोन ठेवायचा आहे. परत इकडे आई बाबांचा फोटो, आणि घड्याळ, कॅलेंडर. इथं असं बॅगा बिगा ठेवायसाठी स्टोरेज रूम समजा. आणि हा बाबू परत आला. आणि इकडं अजून एक बेडरूम आहे. इकडून आता जाऊया आपण किचन मध्ये. आणि हा फ्रीज, इकडं मोरी आहे, इकडे सगळे हंडे आहेत, भांडण्या. आणि हा बाबू परत. इकडे सामान ठेवायला जागा आहे. आणि आता बाहेर जातो. एका कोंबड्या दरवाजातच आहेत. इथं आमचं हे चूल आहे. इकडे फणस खाऊन खाल्लेत कोंबड्यांनी, पाडलंय सगळं. हे आंबे बघा गाईच, काजूच्या बिया. आणि तिकडं आई आणि काम करतात, तिकडं पेरू काढतात. नंतर आता मोरी, लाकडं. तिकडं आई बाबा वगैरे सगळे काम करतात पेरूच्या झाडावरती. पेरू बघा काय, चिकू बघा एवढे मोठे आहे. बाबा वरती चढलेत चिकू काढायला. माझ्या पाठीचे आई पण आहे. हे दाखव इथे चिकू काढले. हे बघा चिकू बघा तेवढे. नाही, हे बघा गाईज, अजून चिकू बघा केवढे आहेत. हे आमचे चिकूचे झाड आहेत. हे बघा, आमचं घर, संडास. आणि हे पण आमचंच आहे पाठी. एवढा सुपारीचे झाड. आता वरती जाऊन दाखवतो तुम्हाला घर. अशी शिडी आहे. काहीच वरती माल आहे. इथून खालून दाखवलेलं तुम्हाला. या साईडला आलो, कांद्यात म्हणजे सगळे राहत नाही कोण इकडे अजून. सामान ठेवायसाठी जागा आहे. इकडून बघा व्ह्यू बघा काहीच. आणि इकडून हे आई बाबा बरे दिसत आहेत.
वरून चला खा आता त्या साईडला दाखवतो जरा. त्या साईडला खजिना आहे बघा. अरे सगळं गायब केलं वाटतं. आंबे लपून ठेवली कुठेतरी एवढंच राखलं का. इथं मग स्टोरेज रूमच आहे. इथून व्ह्यू बघा. आणि आता चला तुम्हाला एक स्पेशल चीज दाखवतो. न्यू मॉडेल वाली बाईक धुमचाले 3.2. चला काहीच ह्या ब्लॉगसाठी एवढंच. मिळूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय. आता काठी घेऊन आलाय बाबू मला.